नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सोयमचा एक इंट्रोडक्शन. सोयम एक गव्हर्नमेंटचं वेबसाईट पोर्टल आहे ज्याच्यावरती आपल्याला फ्री कोर्सेस एक वेल नोन इन्स्टिट्यूशन्सकडे शिकायला भेटतात. सोयमच्या इंट्रोडक्शनसाठी आपण त्यांचं एक PDF प्रेझेंटेशन जे आहेत ते डाउनलोड केलेलं आहे आणि त्याला तुम्हाला इंट्रोड्यूस करून देऊया. सोयमला हे लोक MOOC असंही बोलतात. याचा अर्थ असा होतो मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. यांनी जी ओपनिंग केलेली आहे ती एका चांगल्या स्केलमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये जवळपास सगळ्याच प्रकारचे कोर्सेस त्यांनी इथे आपल्याला अवेलेबल करून दिलेत. त्यांनी फीचर्स, लर्निंग, टीचिंग आणि डेव्हलपमेंट हे त्यांचे फंक्शनल थ्रेड्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेरायटी ऑफ कोर्सेस, त्याची लर्निंग, प्रॉपर फॅकल्टीज करणं, टीचिंग आणि त्या थ्रू स्टुडंट्सची डेव्हलपमेंट असा तो सिनेरिओ राहणार. आता त्यांनी जे कोर्सेस बनवलेले आहेत त्याचा जो पर्पज आहे तो आहे इंडिजिनियस लेवलवरती स्टुडंटनी त्या गोष्टी ॲक्वायर करायला हव्यात ज्यांच्याकडे फिनान्शियल अवेबिलिटी थोडीशी कमी आहे. हा सोयमचा लोगो आहे, दॅट्स अ फ्री ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म. आणि हा जो लॉन्च झालेला आहे जवळपास एक 15 ऑगस्ट 2016 मध्येही लॉन्च केलेला आहे यांनी. उद्देशच त्यांचा असा आहे यामध्ये की जे नवीन यंग जनरेशन आहे त्यांनी या थ्रू स्वतःला डेव्हलप करावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे की हा जो इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं घेतला गेलेला आहे. सो वी आर गोइंग टू गेट गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज सर्टिफिकेशन. यामध्ये आपल्याला इक्विटी, क्वालिटी, ॲक्सेस, बेस्ट लर्निंग रिसोर्सेस आणि ब्रिजेस टू द ऑल डिजिटल डिव्हायसेस, म्हणजे जो काही डिजिटल प्लॅटफॉर्म्स अवेलेबल राहतील त्या सगळ्यांना हे रीच करतात. म्हणजे वी कॅन लर्न इट फ्रॉम मोबाईल, टॅबलेट, PC, लॅपटॉप एक्सेट्रा एक्सेट्रा. बाकी ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रीड करून घ्या. यातलं जे महत्त्वाचं आहे ते फक्त मी तुम्हाला सांगत चाललेलो आहे. ॲज वी डिस्कस की वेब आणि मोबाईल बेस्ड दोन्ही आहे. हाय क्वालिटी लर्निंग एक्सपिरियन्सेस मिळेल आपल्याला याच्यामधून. इझी ॲक्सेस असणार आहे. आपण मॉनिटर करू शकतो स्वतःचा ग्रोथ वगैरे वगैरे, ज्यामध्ये आपल्याला ग्रुप डिस्कशन सुद्धा करता येणार, इंटरॅक्शन पण करता येणार. मीन्स हे कोर्सेस काही वन वे नाही राहणार आहेत. इट विल बी 2-sided. आणि जी डिलिव्हरी असणार आहे कोर्सेस ती आपल्याला हायब्रिड असणार आहे. म्हणजे ज्या लँग्वेजमध्ये बोलल्या गेलेलं आहे त्या लँग्वेज व्यतिरिक्त ही मदर टंग जी असणार आहे ती यूज केली जाईल. सपोज ही UGC ॲग्रिगेट आहे आणि दॅट्स अ गुड थिंग. मॅक्सिमम जे कोर्सेस असणार ते स्किल बेस्ड असतील आणि लाईफ लॉंग आपण याला लर्न करू शकतो. करिक्युलम बेस पण आहेत काही कोर्सेस, काही इंडिपेंडेंट कोर्सेस आहेत. आणि स्कूलचं जे एज्युकेशन असतं ते पण 9 to 12 इथे यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला. आता यांचे कोणाकोणासोबत कोऑर्डिनेट्स आहेत ते आपल्याला इथे दिसतात. आणि ह्या सगळ्या वेल नोन इंडियन इन्स्टिट्यूशन्स आहेत. UGC झालं, NPTEL झालं, IGNOU झाला, NCERT झालं, आपल्यालाही माहिती आहे सगळं. सो गो थ्रू डिटेलमधून तुम्ही इथून गो थ्रू करून घ्याल थोडंसं. या पद्धतीने आपल्याला होम पेज आहे ना, ईमेल ID, पासवर्ड आपण क्रिएट करणार. पहिल्यांदा रजिस्टर आणि मग देन साइन इन आणि वी आर रेडी टू गो थ्रू. हा आपला कोर्सचा टॅब असणार आहे ज्यामध्ये आपण ज्या कोर्सेसला एनरोल केलेलं आहे त्याच्या डिटेल्स इथे प्रोव्हाइड केल्या जातील.
रजिस्टर करा, सगळे कोर्सेस शोधा, जो आवडतो त्याला एनरोल करा. तुमच्या पद्धतीने जेव्हा लर्न करायचं तेव्हा लर्न करा. जेव्हा डिस्कशन फोरम असतं त्यामध्ये तुम्ही त्याला डिस्कशनच्या फॉर्मॅटमध्ये क्वेरीज जनरेट करा, सॉल्व करा प्रॉब्लेम. तुम्हाला जे असाइनमेंट दिलेलं आहे ते सबमिट करा, तुमचा कोर्स फिनिश करा. या पद्धतीने ही जर्नी असणार आहे आपला. त्यानंतर कंप्लीट कोर्स केल्यानंतर नियरबाय जे सेंटर्स असतील त्या सेंटर्सला तुम्ही एक्झामला रजिस्टर करा. जे काही नॉमिनल फीज असेल नियरबाय 1000 वगैरे राहतील तर ती फीज पे करा, एक्झाम द्या, सर्टिफिकेट मिळवा. या पद्धतीने हे चालेल. सर्टिफिकेशन जे असणार आहे दॅट विल बी थ्रू स्वयं. इथे आपल्याला दिलेले आहेत की रेग्युलेशन्स काय आहेत 2006 ज्याला हे फॉलो करतात. यांचे जे सगळे कोर्सेस आहेत गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड आहे असं आपण समजू शकतो. फॉर फॅकल्टीज फार सुंदर, वेल क्वालिफाईड, वेल मॅनर्ड आपल्याला मिळतील. ग्लोबलाइज्ड टीचिंग असणार आहे त्यांचा स्कोर फार चांगला असणार आहे वगैरे वगैरे. ॲन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम पण असणार आहे, दॅट इज कॉल्ड अर्पित. So it has been decided by the UGC that successful completion of the courses offered under the ARPIT program with 40 hours instruction material with the proctored examination will be treated as equivalent to one refresher's course for the purpose of career advancement. तुम्हाला कुठल्याही जॉब्सला जेव्हा तुम्ही अपील करता तुमच्या CV मध्ये that will create a good impact. This will be the format of learning. E-tutorials असतील सगळे, E-content असतील, डिस्कशन फोरम आणि असेसमेंट. जे PDF मी समोर चाललो ते तुम्ही पॉज करून वाचून घ्याल फक्त, त्यामध्ये काही विशेष नाही आहे. ऑल कॉन्टेंट विल बी कॉपीराइटेड वगैरे वगैरे. कोर्सेसबद्दल डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत का, कोर्सचं टायटल काय असणार आहे, ओव्हरव्ह्यू म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने ते टीच करण्याचा प्रयत्न त्यांचा केलेला असणार आहे. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय असणार आहे, ड्युरेशन काय असणार आहे, या पद्धतीने हा कोर्स चालेल. क्रेडिट, नॉन क्रेडिट. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर सिम्पलची गोष्ट आहे, लर्निंग आउटकम्स मिळाले पाहिजे. लर्निंग प्रोव्हाइड करणं, दॅट इज द मेन आउटकम्स. व्हिडिओज असतील 2 ते 5 मिनिटाचे. मिनिमम एज्युकेशन आपलं जे काही त्यांना प्रत्येक कोर्सेसमध्ये ॲक्सेसिबल करण्यासाठी जे काही रिक्वायरमेंट असतील ते आपल्याला फुलफिल करणं आवश्यक आहे. सगळं कॅलेंडर आपल्याला तिथे अवेलेबल मिळेल त्यांचं या पद्धतीने. सो दिस इज ऑल द डिटेल अबाउट स्वयं कोर्सेस. कोणाला काही डाऊट असल्यास आपल्या कमेंटमध्ये त्यांनी आपल्याला मेसेजेस टाका आणि काही क्वेरीज असेल तर वी विल ट्राय टू सॉर्ट इट आउट. चलो, थँक्यू.